वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे श्री गणेश मूर्तिकार हैराण. मुरुड तालुका श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे महावितरणला निवेदन. श्री गणेशोत्सव अवघ्या 6 महिन्यांवर असून मुरुड इथं गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे श्री गणेश मूर्तिकारांच्या व्यवसायावर परिणाम होत असून सुरळीत व पूर्ववत वीज पुरवठा करण्यात यावा याबाबतचं एक निवेदन मुरुड तालुका श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे अध्यक्ष श्रीकांत रमाकांत सुर्वे, सचिव संदीप मोकल, सदस्य महेश साळुंके, अच्युत चव्हाण यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की येत्या काही दिवसांमध्ये गणपती सण साजरा होणार आहे. तत्पूर्वी सर्व गणेश भक्तांच्या गणेश मूर्तीचं कामकाज आम्ही सर्व मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेऊन जोराने करत असतो व आज देखील करत आहोत. कारण प्रत्येक गणेश भक्तांना त्यांच्या आवडीनुसार गणेश मूर्तींचं काम करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. तसेच या गणेश भक्तांमुळेच आमचा व्यवसाय हा वर्षामधून एकदाच होत असतो व या व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त आमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे वर्षातून एक वेळा आम्हाला गणेश मूर्तीचं काम करून उत्पन्न प्राप्त करावं लागतं व या आमच्या कलाकृतीमधून आम्ही गणेश मूर्तींना घडवत असतो. आम्हाला गणेश मूर्तीचं काम करताना विद्युत पुरवठ्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण विद्युत पुरवठ्याद्वारे आम्ही गणेश मूर्तींना रंगकाम वगैरे काम आम्ही करत असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यालयाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या खंडित करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आम्हाला हातावर हात घेऊन कारखान्यामध्ये बसून राहावं लागतंय. याचा खूप त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. कारण आता कमी दिवस राहिलेले असून वेळेमध्ये गणेश मूर्तीचं काम योग्य प्रकारे पूर्ण न झाल्यास आमच्याकडे आलेल्या गणेश भक्तांना आम्ही नाराज करणार आहोत आणि याला सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयातून खंडित होणारा वीज पुरवठा. कारण सध्या पावसाळा जोरदार सुरू असून गणेश मूर्तीचं मातीकाम सुकवण्यासाठी आम्हाला हीटरचा वगैरे वापर करावा लागतो आणि त्यानंतर रंगकाम करण्यासाठी कॉम्प्रेसरचा वापर करावा लागतो. मात्र आपल्या कार्यालयाकडून सध्या वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. तरी आमची आपणास विनंती आहे की आमच्या अर्जाचा विचार करून आपल्या कार्यालयामार्फत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमित करून सुरू करण्यात यावा व यापुढे अत्यंत आवश्यकता असेल तरच वीज पुरवठा खंडित करावा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या व्यवसायावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असं मुरुड तालुका श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नमस्कार. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा त्यामुळे मूर्ती तयार करताना अनेक प्रकारचे समस्या येत असतात. मूर्ती वाढवण्यासाठी लाईटची गरज लागतेच व कलर कामासाठी तुम्हाला माहिती लागतेच ती. आता फक्त दिवस राहिले 40 आणि 18 तास आम्हाला मूर्तिकारांना काम करावं लागतंय. 18 तास काम करून आम्हाला प्रत्येक वेळेला लाईट गेल्यामुळे आमचा वेळ पूर्ण वाया जातोय आणि गणेश मूर्ती घडवण्यासाठी विलंब होत असतो. जर वेळेवर मूर्ती घडवल्या नाही तर गणेश भक्त नाराज होत असतात. महावितरणने वीज वारंवार खंडित होत आहे ते काहीतरी उपाययोजना करावी आणि अगोदर जी कामं असतील ती गणपतीच्या अगोदर लवकर करून घ्यावी. त्यांनी आमच्यासाठी मूर्तिकारांना खूप गरज आहे लाईटची, ती पूर्ण करावी ही आमची मागणी आहे.